नमस्कार मंडळी. तर बघता बघता दिवाळी हा सण देखील आला आणि सर्वांच्याच घरी हीच लगबग चालू असेल दिवाळीचा बाजार भरायची आणि दिवाळीचे पदार्थ बनवायची. तर आम्ही देखील बाजार भरलेला आहे आणि पहिलीच आम्ही करून ठेवतो ती म्हणजे भाजणी आणि अनारशाचं तांदळाचे तांदूळ देखील आम्ही भिजत घालतो आणि पहिला पदार्थ राहतो तो बनवायचा पहिला गोड, तो म्हणजे असतं करंजीचं सारण. तर त्यासाठी आम्ही सर्व इथं साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये आहे किसलेलं खोबरं, खसखस, वेलची पूड, काजू बदाम याची मिक्सरमध्ये केलेली पूड, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, घरगुती तूप, तीळ, बारीक रवा आणि आहे पिठी साखर. तर हे सर्व जिन्नस आम्ही घेतलेलं आहे आणि आम्ही खरं तर सारणामध्ये हे सर्व वापरतो. सारण खरंच खूप छान होतं. तर तुपामध्ये थोडंसं काजू बदामाची पूड ही 60-70% भाजून घेतली आणि मग त्यामध्येच टाकलेलं आहे हे किसलेलं खोबरं. तर खोबरं हे पूर्णपणे वाळलेलं हवं आणि किसलेलं पाहिजे. तर मग सारण खरंच कुरकुरीत आणि छान होतं आणि छान हे खरपूस भाजले सर्व जिन्नस तर मग ते टिकतात पण खूप दिवस. करंज्या खराब होत नाहीत. आणि त्यानंतर मग भाजलेले आहेत तीळ. तीळ देखील 60-70% भाजले की त्यामध्येच टाकलेले आहे खसखस आणि तीळ आणि खसखस याची बारीक अशी पूड मिक्सरमध्ये करून घेतली, कारण हे अखंड आपण नाही टाकू शकत. तर हे देखील मिक्सरला बारीक वाटायचं आणि मग ते सारणामध्ये मिक्स करायचं. त्यानंतर भाजलेलं आहे बेसन पीठ. बेसन पीठ देखील खरपूस छान भाजायचं त्याचा वास येईपर्यंत आणि सारणाला देखील खूप छान चव येते बेसन पिठाने. अगोदर आम्ही फक्त गव्हाचं पीठ घालायचं, पण गेली 2 वर्ष झालं आम्ही त्यामध्ये बेसन पीठ देखील टाकत आहे, कारण बेसन पिठामुळे छान करंजीला चव येते. तुम्ही देखील एक वेळेस अशा पद्धतीनं करून बघा, खरंच खूप छान लागतं हे सारण. आणि त्यानंतर मग टाकलेलं आहे गव्हाचं पीठ. तर गव्हाचं पीठ देखील छान खरपूस भाजलं. मग सगळ्यात शेवटी टाकणार आहोत रवा, कारण रवा भाजायला खूप वेळ जातो आणि तोपर्यंत मग हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे. मग सगळ्यात शेवटी रवा भाजला, मग तो देखील ह्यामध्ये मिक्स करायचा. रवा भाजण्यासाठी तूप मात्र वापरायचं, मग तो छान लालबुंद भाजतो, खरपूस भाजतो. आणि रवा नेहमी कमीच गॅसवर भाजायचा, वेळ जातो पण छान भाजतो रवा. आणि नंतर मग हे सर्व साहित्य थंड झालं मग त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पिठी साखर, वेलची पूड मिक्स करायची. थंड झाल्याशिवाय ह्यामध्ये पिठी साखर बिलकुल नाही मिक्स करायची. तर आम्ही तर अशा पद्धतीने बनवतो सारण आणि खायला देखील खूप छान लागते करंजी खरपूस. त्यातली त्यात साधी जरी केली एक पारीची तरी चालते आणि पुडाची करंजी केली तरी छान छान होते. तर कसा वाटला हा आमचा छोटासा व्हिडिओ तो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.